निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. 60 टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक नियोजनाबाबत 17 मार्चला दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, राजुरा, बल्लारशा, वरोरा, वनिवा आणि क्षेत्रात एकूण 18,36,314 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ज्यामध्ये 9,65,026 पुरुष मतदार तर 8,91,240 स्त्री मतदारांची संख्या आहे. चंद्रपूर, वनी आणि लोकसभा मतदार क्षेत्रात 24,120 मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. परदेशातील एकूण मतदार लोकसभा क्षेत्रात 8 असून 85 वर्ष त्यापेक्षा वयाने अधिक असलेले मतदार 16,621 आहे. दिव्यांग मतदाराची एकूण संख्या 9,679 असून लोकसभा क्षेत्रात विशेष मतदान केंद्राची संख्या 2,118 आहे. ज्यामध्ये पडदानशीन 196, दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र 6, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र 6, युवा मतदान केंद्र 2, आदर्श मतदान केंद्राची संख्या 10 आहे. आदर्श आचारसंहिता व निवडणूक खर्च पथकांची संख्या, ज्यामध्ये फिरते निगराणी पथकांची एकूण संख्या 42, स्थायी निगराणी पथक 62, व्हिडिओ निगराणी पथक 29, व्हिडिओ पाहणी पथक 9, खर्च पथक 6 व खर्च नियंत्रक पथकांची संख्या 6 आहे. EVM व्हीव्हीपॅटचा संख्यात्मक तपशिलात BU 5,289, CU 3,064 व व्हीव्हीपॅट 3,279 आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्राची संख्या 2,044 आहे. 6 विधानसभेतील मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष 2,453, प्रथम मतदान केंद्र अधिकारी 2,453, इतर मतदान केंद्र अधिकारी 4,905 काम करणार आहे. प्रशासनाकडे उपलब्ध असलेली एकूण मनुष्यबळ संख्या ही 12,403 आहे. लोकसभा क्षेत्रात एकूण 18 मतदान केंद्र संवेदनशील आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडे 154 पोलीस अधिकारी, 2,726 पोलीस कर्मचारी उपलब्ध असून पोलीस प्रशासनाने 81 पोलीस कर्मचारी, 1,150 पोलीस व 2,000 होमगार्डची मागणी केली आहे. नागरिकांना निवडणूक काळात तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण कंप 1950, आदर्श आचारसंहिता कक्ष 8788510061, सी विजिल ॲप वापरावे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षासाठी 07172 271 617 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. चंद्रपूर मतदारसंघाच्या मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. आपला मतदान फेज 1 मध्ये होणार आहे. तो त्याच्यासाठी आपला पूर्ण प्रशासन सज्ज आहे. त्याच्यासाठी लागणारा हा मनुष्यबळ, याच्या रँडमायझेशनचा प्रोसेस सुरू झालेला आहे. त्याच्यासाठी लागणारा EVMचा अरेंजमेंट झालेला आहे. मटेरियल्स, ट्रान्सपोर्टेशन, सुरक्षा बलच्या नियोजन हे सर्व आपला सुरू असून पूर्ण आपला निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडेल आणि आपला निवडणूक प्रक्रिया फेअर आणि फ्री असेल याच्या बाबतीत आम्ही काळजी घेऊ.